कारण खूप मोठा कालावधी माझ्या आयुष्यात इथे गेलेला आहे. आयोजकांनी सांगितल्याप्रमाणे मी तुम्हाला सांगतो की जास्त वेळ नाही दिलेला आहे. व्यासपीठावर जे उपस्थित सर्व आदरणीय, विशेष करून पाटील सरांबरोबर आलेले त्यांचे स्नेही गावाकडून एका शब्दावर सांगितलं, चाल आपण लिखलं गावांची. कारण ते माझ्या गावाकडचेच आहे. आपण जाई येणंच आहे, सकाळी जाऊ संध्याकाळी वापस येऊ, या पद्धतीत त्यांनी सरांना टाकून आणलं. आपलं गाव तसं खूप धार्मिक आणि खूप चांगलं गाव आहे आणि गावातील सर्वच व्यक्तिमत्व त्याच्या त्याच्या परीने चांगलं असतं, लक्षात घ्या. मला पारेश्वराच्या कृपेने 6.5 वर्ष इथे सेवेची संधी मिळाली ॲज अ मुख्याध्यापक म्हणून आणि जवळपास 28-28.5 वर्ष शिक्षक म्हणून होती. तर माझं या कर्मभूमीमध्ये सगळे दिवस चांगले गेले आणि आनंदाचे गेले. जास्तीत जास्त सगळ्यात जास्त दिवस राहणारा शिक्षक म्हणून मी आहे, चौधरी सर आहे आणि मुळमुले सर तर आता कायमस्वरूपी इथंच आहे. या कार्यक्रमाचे जे आयोजक आहे, या आयोजकांना सर्वात प्रथम शुभेच्छा देतो. मुली इतक्या लांबून आलेल्या आहेत. 20-25 वर्षानंतर आपली भेट झाली. जवळपास सगळ्या शिक्षकांनी केलेल्या मार्गदर्शनामध्ये बोलण्यासारखं काहीच राहिलेलं नाही. अंतिम टप्प्याचा कार्यक्रम आहे. आता जेवणाचा कार्यक्रम आठवल्यानंतर तुम्ही पुन्हा तुमचं फोटोग्राफी वगैरे इतर कार्यक्रम करू शकता. जीवनाच्या प्रत्येक प्रवासामध्ये सक्सेस झालेले सगळे विद्यार्थी जे आहेत, विद्यार्थिनी त्यांच्या स्वरूपात सक्सेस झालेले आहेत आणि विद्यार्थी त्यांच्या परीने सक्सेस झालेले आहेत. लक्षात घ्या, सक्सेसची व्याख्या अशी फार मोठी व्याख्या नाही आहे. पाटील सरांनी एकदम थोडक्यात सांगितली, ज्याने सकाळी चटणी मिरची भाकर खाल्ली आणि त्याला जर भूक नसेल ना, तो सगळ्यात जास्त सुखी. पंचपक्वान्नाची ज्याला अपेक्षा नाहीये, काही नाही, त्याला पंचपक्वान्न पाहून पाणी सुटत नाही तोंडाला, तो सगळ्यात सुखी. तुमच्या सर्वांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देतो. ह्या कार्यक्रमामुळं आपण सगळे एकत्र आलो. तसं मी रिटायर्ड शिक्षक असल्यामुळं मी ताबडतोब अनिल भाऊचा फोन आला, ताबडतोब मी आलो. सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतो आणि व्यासपीठावरील सर्वांना धन्यवाद देतो की तुम्ही तुमचा वेळ काढून इथपर्यंत आलात. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. थँक्यू. खरं तर एक शब्द हा आपल्यासाठी महत्त्वाचा होता. प्रत्येक शिक्षकांनी, गुरुजनांनी आपल्याला दिलेला आहे आणि वेळ भरपूर झालेला आहे. माझी अशी विनंती आहे का आपल्याला सर लोक तुम्ही जेवण करा, आम्ही तोवर खेळ खेळू आणि तुम्ही जेवण केले, तुम्ही गेले